सपना देखा है उस पवित्र भूमि की यात्रा का, जहां इतिहास और आस्था एक साथ जीवंत हो उठे हैं? आइए हमारे साथ चले इजराइल की पवित्र यात्रा पर, होली लैंड टूर, जहां हर कदम पर आपको मिलेगी शांति और प्रेरणा। गलील सागर के किनारे खड़े होकर महसूस करें उस पल को जहां यीशु ने अपने चमत्कार दिखाए। कफरनहूम में, जिसे यीशु को अपना शहर कहा जाता है, उनकी शिक्षाओं को जीवंत अनुभव करें। बेथलेहेम में, चर्च ऑफ नेटिविटी में उस पवित्र स्थान को देखें जहां यीशु का जन्म हुआ। शेफर्ड्स फील्ड में उन चरवाहों की कहानी को महसूस करें जिन्हें स्वर्गदूतों ने यीशु के जन्म की खबर दी। यरूशलेम के पवित्र गलियों में वाया दोलोरोसा पर चले जहां यीशु ने क्रूस का बोझ उठाया। गार्डन टोम में शांति और चिंतन के क्षणों का अनुभव करें। माउंट ऑफ ऑलिव से यरूशलेम के स्वर्णीय दृश्यों को देखें जहां यीशु स्वर्ग गए। इजराइल सिर्फ आध्यात्मिक नहीं बल्कि जीवंत संस्कृति का गढ़ है। स्थानीय व्यंजनों का स्वाद ले और मृत सागर में तैरने का अनोखा अनुभव करें। हमारे विशेष होली लैंड टूर पैकेज में शामिल है लग्जरी होटल, स्वादिष्ट भोजन और अनुभवी हिंदी भाषी गाइड हर कदम पर आपके साथ है ताकि आपकी यात्रा आरामदायक और यादगार हो। तो देर किस बात की, आज ही बुक करें अपनी होली लैंड यात्रा को और चले एक ऐसी तीर्थ यात्रा पर जो आपके दिल और आत्मा को हमेशा के लिए बदल देगी। नीचे दिए गए नंबर पर संपर्क करें। आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं। पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता। ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता। आणि का नाही का, परमेश्वर या पृथ्वी तलावर प्रत्येक परिवार, प्रत्येक कुटुंब, प्रत्येक व्यक्तीला तो निहाळत असतो। बायबल सांगतं देवानं सृष्टी निर्माण केल्यापासून अवलोकन करणं, निरीक्षण करणं, परीक्षण करणं आणि निरीक्षण आणि परीक्षणाच्या द्वारे देवाला या पृथ्वी तलावरती काहीतरी द्यायचं असतं। शास्त्र सांगते की अहोरात्र, रात्रंदिवस परमेश्वराची नजर या पृथ्वी तलावरच्या लोकांवर असते। देवाला दुसरं काम नाही। आमेन म्हणाल का? काय काम आहे देवाला? देवदूत तो आज्ञा केल्याबरोबर देवदूत काम करतात। देव स्वतः काम करत नाही, देवदूतांच्या माध्यमातून काम करतो। देवामध्ये एवढी ताकद आहे, बायबल सांगतं तो शब्द बोलला की सृष्टी अस्तित्वात येते। म्हणजे देव शब्दानं आणि देवदूतांच्या माध्यमातून पृथ्वी तलावर काम करतो। म्हणजे देवाला दुसरं काम नाही। मग त्याचं काम काय माहिती का? तो आपली नजर या पृथ्वी तलावरती टाकतो, निरीक्षण करतो, प्रत्येकाचं ऑब्झर्वेशन करतो। आणि देव रात्रंदिवस, ज्यावेळेस देवानं या जगाकडे पाहिलं त्यावेळेस काहीतरी घडलेलं आहे। देवानं एखाद्या व्यक्तीकडे पाहिलं तर काहीतरी घडलेलं आहे। देवाच्या नजरेमध्ये दोन प्रमुख प्रकारचे भाव आहेत। एक भाव ज्याला म्हटलं की हिंदीमध्ये फार सुंदर शब्द मेहर नजर, मेहर नजर। आणि दुसरा जो देवाचा भाव आहे तो भाव ते मेहर नजर नाही, त्या नजरेमध्ये क्रोध असतो। दोनच भाव, दुसरा तिसरा भाव नाही। देवाचे डोळे सायलेंट कधी नसतात, आमचे सायलेंट असतात, त्याच्यात प्रतिक्रिया नसतात। पण देव ज्या पृथ्वी तलावर बघतो त्या दोन प्रकारच्या एक गोष्टी त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये घडते। जगाला दोन्ही पैकी एका गोष्टीचा सामना करावा लागतो। जसं या पृथ्वी तला संबंधानं सांगितलं की जोपर्यंत देवाची कृपा दृष्टी या जगावर आहे तोपर्यंत जग ठीकठाक चालणार आहे। आणि बायबल मध्ये सांगितलं की शेवटी देव त्याची कृपा या जगामधनं काढून घेणार आहे आणि देव या जगाकडं आता कृपेनं पाहणार नाही, तर देव आता रागानं या जगाकडे पाहणार आहे। मेहर नजर संपणार आहे। पण आज सकाळी आम्हाला ऐकायचं देवाची मेहर नजर
देवाची कृपेची दृष्टी कोणावर असणार आहे? बायबल सांगतं ज्याच्यावर मला कृपा करावीशी वाटली त्याच्यावर मी कृपा करतो, ज्याच्यावर मला दया करावीशी वाटली त्याच्यावर मी दया करतो. आज परमेश्वराची मेहर नजर याविषयी आम्हाला ऐकायचंय, देवाची दृष्टी. आणि म्हणून एक वचन आपण वाचूया, उत्पत्तीचं पुस्तक त्याचा 6वा अध्याय आणि त्याचं 7 आणि 8 वचन. उत्पत्तीचं पुस्तक 6वा अध्याय त्याचं 7 आणि 8 वचन वाचूया कोणीतरी. परमेश्वर म्हणाला, मी उत्पन्न केलेल्या मानवाला भूतलावरून नष्ट करील. मानव, पशु, रांगणारे प्राणी, आकाशातील पक्षी हे सारे नाहीसे करील. त्यांना उत्पन्न केल्याचा मला अनुताप झाला आहे. 7वा अध्याय पहिलं वचन वाचा आता. मग परमेश्वरानं नोहाला सांगितले, तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवात चल, कारण मी पाहिलं आहे की या पिढीत तूच माझ्या पुढे नीतिमान आहे. देवानं सृष्टीचं अवलोकन केलं, जगाचं निरीक्षण केलं आणि जगाच्या निरीक्षणामध्ये त्याच्या लक्षामध्ये आलं की सगळी सृष्टी पापानं भरून गेलेली आहे. जगाकडे त्यानं पाहिलं, जगाला त्याला काहीतरी द्यायचं होतं. लक्षात ठेवा, देव पहिल्यांदा पाहिल्यावर काहीतरी दिल्याशिवाय राहत नाही. आमेन म्हणाल का? देवाचं पान नुसतं बघत नाही. अहो, आम्ही सुद्धा दवाखान्यामध्ये जर पेशंटला भेटायला गेलो तर काहीतरी घेऊन जातो का नाही? मग काही लोक म्हणतात की नको आत्ताच बघायला, कारण आपल्याकडे आता सध्या पैसे नाहीत. 1 तारखेला पगार झाल्यावर आपण त्यांना बघायला जाऊ. म्हणजे बघायला जाताना तुमच्याकडे काहीतरी असतं, आणखीन एक बघणं असतं. ते काय म्हणतात माहिती का? जाऊन बघतो आता बरोबर. म्हणजे काय? आता यावेळेस जर त्याला भेटला ना बरोबर बघतो, म्हणजे आमच्या बघण्यात पण 2 भाव आहे. एक बघणं म्हणजे काहीतरी भेट देणं आणि एक बघणं म्हणजे शासन किंवा दंड करणं. तसंच देव सुद्धा पृथ्वी तलावर पाहत असताना तो एकतर जगावरती न्याय पाठवतो आणि न्याय पाठवत असताना लक्षात ठेवा, देवाच्या अंतःकरणामध्ये 2 प्रकारच्या भावना प्रचंड तीव्रतेने सतत कार्य करत असतात. एक प्रेम किंवा त्याला असं म्हटलं ग्रेस इन द आईज ऑफ द लॉर्ड. देवाच्या दृष्टीमध्ये मेहरबानी, मेहर नजर किंवा देवाच्या दृष्टीत कृपा असते. आणि दुसरी गोष्ट, देवाच्या नजरेमध्ये क्रोध असतो. ज्यास देव एका बाजूला क्रोध व्यक्त करत असतो, त्याच वेळेस देव या पृथ्वी तलावर अशा एका व्यक्तीला शोधत असतो की तो म्हणतो माझी मेहरबानी मला त्याच्यावरती करायची. कान देऊ नाही का? जगामध्ये जर तुम्ही आता बघितलं तर आम्हाला कळतं की देवाची कृपा आता निघून चाललेली आहे. आज सकाळीच पेपरला वाचलं की एका बापानं आपल्या मुलीला घरी बोलवलं, कारण त्या मुलीनं तिला पसंत असणाऱ्या मुलाबरोबर लग्न केलं. मग त्या बापाने तिला घरात आणलं. घरामध्ये आणल्यानंतर त्या मुलीला शॉक देऊन मारला. कोण बाप असतो जगामध्ये की जो आपल्या मुलीसाठी एवढा क्रोध अंतःकरणामध्ये साठवू शकतो? या प्रकारचं त्याचं अंतःकरण एवढं कठीण कसं काय? आणखीन एका जावयाला त्या पकडलं आणि त्याला पकडल्यानंतर तिथं असं वाचलं गेलं की त्याचं धड, त्याचे बोट, त्याचं शरीर हे सगळं वेगळं वेगळं तुकडे करून त्या लाकडाखाली, पाल्या पाचोळ्याखाली टाकलं आणि त्याला जाळून टाकलं. का तर त्यानं पण त्याच्या मुलीबरोबर लग्न केलं. त्यांनी पळून जाऊन 6 महिन्यानंतर त्यानं त्याचा बदला घेतला. हे सगळं जगामध्ये चाललं कारण देव अशी नजर त्यानं जगावरती टाकली की तो म्हणतो ह्या जगाला उद्ध्वस्त करण्याच्या सगळ्या पद्धती वापरल्या जात्या. अशी कोणती पद्धत या जगामध्ये राहणार नाही की ज्या पद्धतीच्या द्वारे देवाचा क्रोध मानवाला आणि सोसावा लागणार आहे. प्रत्येक पद्धतीच्या द्वारे देव आपला राग या पृथ्वी तलावरती व्यक्त करणार आहे. नंतर बोला त्या गोष्टीविषयी. देव प्रत्येक क्रोधाच्या बाबतीमध्ये कोणत्याही आणि परिस्थितीमध्ये मनुष्याला त्याचा दंड, त्याचा राग व्यक्त
करण्याचं माध्यम पाहत आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये शास्त्र सांगतं, ज्या देवानं पाहिलं सगळी पृथ्वी दुष्टतेने भरून गेलेली, भ्रष्ट झालेली आहे. देवाचं लक्ष एका व्यक्तीकडे गेलं आणि बायबल सांगतं नोहा त्याचं नाव. देवाची मेहर नजर त्याच्यावरती पडली आणि देवानं त्याच्या कुटुंबाचा बचाव केला. कान देऊ नाही का? जगामध्ये परिवार उद्ध्वस्त होत आहे, कुटुंब उद्ध्वस्त होत आहे, कुटुंब मोठ्या रोषाला सामोरं जात आहे. परिवारामध्ये भयानक प्रकारच्या पीडा आहेत. लेकरांवरती पीडा, पतीवरती पीडा, पत्नीवरती पीडा, नातेवाईकांवरती पीडा, नोकरीच्या समस्या, तरुणपणाच्या समस्या, शिक्षणाच्या समस्या, परिवारामध्ये आजारपणाच्या समस्या, मृत्यूच्या समस्या, अनेक प्रकारच्या गोष्टी परिवारामध्ये आहे. पण बायबल सांगतं धन्य ते लोक ज्यांच्या परिवारामध्ये नोहासारखा एक नीतिमान व्यक्ती असतो आणि त्या नीतिमान व्यक्तीमुळे, आणि शास्त्र सांगतं देवाची मेहर नजर त्या परिवारामध्ये. आज परमेश्वर या जगाचं अवलोकन करत असताना देव म्हणतो असा कोणता नोहा एका परिवारामध्ये मला सापडेल की माझी मेहर नजर त्या परिवारामध्ये टाकेल आणि जगाचा अंत होत असताना मी मात्र त्या परिवाराचा बचाव करेल आणि त्या परिवारावरती माझी कृपा दृष्टी टाकून त्या परिवाराची पुनर्बांधणी करेल. तुमचा परिवार असुरक्षित आहे, तुमचं घर असुरक्षित आहे, तुमचा परिवार एका मोठ्या संकटामध्ये सापडलेला आहे. कान देऊ नये का? आज सकाळी मला तुम्हाला जाग करू द्या. एक भयानक प्रकारची विपत्ती आज परिवारावरती आणि देवाची दृष्टी गेलेली आहे. आणि देव काय करत आहे? त्याची कृपा दृष्टी काढून त्या परिवाराला सैतानाच्या स्वाधीन करतो. म्हणतो जाऊ द्या. तिथं असं लिहिलं, परमेश्वरानं जगाचा अंत करण्याचं ठरवलं. आणि तुम्हाला माहिती का शास्त्रात लिहिलं, प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं पृथ्वी तलावर येईल. तो म्हणतो नोहाच्या दिवसासारखंच होणार आहे. नोहाच्या दिवसामध्ये ज्या पद्धतीनं देवानं ठरवलं एकही व्यक्ती वाचू नये, एक सुद्धा व्यक्ती वाचा बरं. त्या वचनात काय लिहिलं? पशु प्राणी. तेव्हा परमेश्वर म्हणाला मी उत्पन्न केलेल्या मानवाला भूतलावरून नष्ट करील. मानव, पशु, रांगणारे प्राणी, आकाशातील पक्षी हे सारे नाहीसे करील. हे सगळे नाहीसे करील. त्यानं ठरवलं माझी मेहर नजर एका परिवारातल्या सदस्यावर असेल आणि तो परिवारातला सदस्य नोहासारखा असेल. पण जगाकडे पाहताना तो म्हणतो मी पशुला पण नष्ट करील, पक्षाला पण नष्ट करील, मानवाला पण नष्ट करील. देव नष्ट करण्याचा देश शोधत आहे. आणि आज जर तुम्ही बघितलं तर चिकन पॉक्स, चिकनगुनिया, डुकराच्या माध्यमातून कोणता रोग आला? स्वाईन फ्लू. का? स्वाईन फ्लू आला तर म्हणतात डुकर मारा. चिकनगुनिया आला तर म्हणतात कोंबड्या खाऊ नका. एका प्राण्यामध्ये देवानं तो रोग पाठवला. कशासाठी? तो म्हणतो प्राणी पण नष्ट करेल आणि मनुष्य पण मी नष्ट करून टाकेल. तुमच्या लक्षात येत नाही का? देवाचा क्रोध या पृथ्वी तलावर आता पुन्हा एकदा नोहाच्या दिवसासारखा येऊ लागलेला आहे. परंतु तुमच्या परिवाराला वाचवायचंय, तुमचा परिवार बचावला पाहिजे. आणि त्या परिवाराला वाचवण्याचं माध्यम काय? तो म्हटला की लक्षात ठेव मोशे, या मिस्रामध्ये मी 10 प्रकारच्या पिढा पाठवेल आणि या पिढीमध्ये की त्यांच्या घरातला पहिला पुरुष मारला जाईल, त्यांच्या गोठ्यामधलं पहिलं वासरू मारलं जाईल, त्यांच्या परिवारामध्ये असणारा या पहिल्या व्यक्तीवरती न्याय असेल. तो म्हटला ज्यावेळेस मी आणि माझा दूत पाठविल त्यांच्या घरामध्ये पाण्याचं रक्त होईल, ज्यावेळेस मी कुटुंबामध्ये आणि प्रश्न पाठविल, मी माझ्या पिढा पाठविल तर त्यांच्या घरामध्ये बेडकाच्या पिढा येतील, त्यांच्या घरामध्ये आणि त्या वनच्या पिढा येतील, मधमाशांच्या पिढा येतील. पण तो म्हटला माझी मेहर नजर त्या परिवारावर असेल ज्याच्यावर कोकऱ्याच्या रक्ताचं फुली असणारे, त्याची चिन्ह असणारे, मात्र त्या परिवारामध्ये मी ते कधीच देणार नाही. आज सकाळी देव मोठ्या करुणेनं एक परिवार शोधत आहे. लोकांच्या घरामध्ये रड नसेल, ज्या परिवारामध्ये नोहा आहे त्या परिवारामध्ये प्रार्थना असेल आणि प्रार्थनेमुळेच तुमचा परिवार सुरक्षित असणार आहे. आज सकाळी तुम्ही धन्य लोक आहात, तुम्ही देवाच्या घराचे भागीदार आहात. तुम्हाला माहिती का तुम्ही तुमच्या परिवाराच्या संरक्षणासाठी आज देवाच्या मंदिरामध्ये आहात.
काही लोक आपल्या परिवारात आपल्या कुटुंबामध्ये आनंद व्यक्त करत आहे, पण त्यांच्या परिवारावर एक मोठं संकट आहे. ते संकट त्यांच्या लक्षात आलं नाही. तुम्ही सगळं सोडून देवाच्या घरामध्ये आला आणि देवाची मेहर नजर तुमच्यावरती झालेली आहे. देवाची मेहर नजर. आणि जर परमेश्वराची मेहर नजर तुमच्यावरती असेल, कान देऊ नाही का? असू द्या तुमच्या घरातल्या लोकांविषयी मला काही घेणं देणं नाही. कुठल्या शास्त्रात लिहिलं नाही की नोहाचा परिवार धार्मिक आहे. तिथं असं लिहिलं नोहा आपल्या परिवारासह देवाचं भय बाळगणारा होता. त्याचा लीडिंग पार्ट कोण आहे? नोहा. देवाची मेहर नजर त्याच्यावरती जाण्याचं कारण तो आपल्या परिवारासह देवाचं भय बाळगणारा व्यक्ती आणि नोहा त्यांच्या कुटुंबातला प्रतिनिधी. आज देव अशा परिवाराला शोधत आहे. या कुटुंबातलं कोणतरी एक व्यक्ती प्रतिनिधित्व करत आहे आणि जे परमेश्वराची मेहर नजर आपल्या परिवाराकडे ओढून घेण्याचं काम करत आहे. देवाचं लक्ष तुमच्या घराकडे लागू द्या. ज्या देवाचं लक्ष जगाकडे लागेल त्यास परिवार उद्ध्वस्त होऊन जाणार आहे. कुटुंब नाश होणार आहे. कुटुंबामध्ये दुःख पीडा असणार आहे. कुटुंबामध्ये वेदना असणार आहे. कुटुंबामध्ये संकट असणार आहे. कुटुंबामध्ये आजारपण असणार आहे. कुटुंबामध्ये दारिद्र्य असणार आहे. कुटुंबात निराशा असणार आहे. आणि आज तुम्ही बघितलं तर सगळं कुटुंब निराश होत आहे. परवा एक दारुड्या त्यानं आपल्या 1.5 वर्षाच्या पोरीला घेऊन गेला. दारूच्या नशेमध्ये गेला आणि तिचा 1.5 वर्षाच्या पोरीचा सुरीने गळा चिरला. आणि लोक तिथं अवतीभोवती जमले, त्याला ओरडायला लागले तू कशाला मारायला लागला. तर त्यांना सुद्धा तो दगडानं मारायला लागला. शेवटी लोकांनी त्याला पकडलं, त्याला चोपलं. 1.5 वर्षाच्या मुलीला अहो कोंबडी कापताना सुद्धा आम्ही त्या कसायला सांगतो तू काप, आम्ही थांबत नाही, आम्ही बाजूला जातो. त्यानं कसं त्या मुलीला कापलं असेल? कारण देवाची मेहर नजर परिवारावर उचलून चाललेली आहे. तुम्ही सकाळी उठता, तुमच्या लेकरांना कवटळता, त्यांच्यासाठी प्रार्थना करता, त्यांना तयार करता, त्यांना खाऊ पिऊ घालता. कारण परमेश्वराची मेहर नजर तुमच्यावरती आहे. ती करुणा तुमच्या अंतःकरणामध्ये देवानं घातलेली. तुमच्या लेकरांवर तुम्ही प्रेम करता. तुमच्या लेकरांसाठी तुमच्या भावना तीव्र आहेत. तुमच्या लेकरांसाठी तुमच्या अंतःकरणामध्ये आशीर्वाद आहे. ते जर आजारी पडले तर तुम्ही रडता, त्यांना हॉस्पिटलमध्ये नेता, त्यांच्या गरजांची पूर्तता करता, त्यांच्यासाठी कामकाज तुम्ही करता. कारण परमेश्वराची मेहर नजर तुमच्यावरती आहे. परंतु अशी परिस्थिती आहे की त्या परिस्थितीमध्ये आणि गत दिवसामध्ये ज्या त्या तरुण मुलींना आणि त्या वेश्या व्यवसायातनं सोडून आणलं आणि त्यांच्या परिवारामध्ये पाठवलं आणि तिथं सर्वे केला गेला. त्या मुली परत त्या वेश्या व्यवसाय करण्यासाठी सापडल्या आणि त्यांची मुलाखत घेतली. ते म्हटले तुम्हाला का आम्ही तुम्हाला इथून बाहेर काढलं, तुम्ही परत का वेश्या व्यवसाय करण्यासाठी आला? ते म्हटले आमच्या कुटुंबाची इच्छा आहे, ते कुटुंब चालवण्यासाठी आम्ही शरीराची विक्री करावी. परमेश्वराची मेहर नजर तुमच्या परिवारामध्ये, तुमची लेकरं सुरक्षित आहे, तुमची लेकरं सुरक्षित आहे. परमेश्वराची मेहर नजर तुमच्यावरती आहे म्हणून तुमचा परिवार सुरक्षित आहे. बायबल सांगतं एका मनुष्यावरती देवाची मेहर नजर होती आणि ती मेहर नजर तुमच्यावरती आहे. जगाचं काय का होईना पण तुम्ही सुरक्षित आहात. जगातली लेकरं पाहिल्यानंतर त्यांचे आई वडील त्यांच्यासाठी रडत आहेत. जीवनाची शाश्वती नाही. परंतु शास्त्र सांगतं परमेश्वराची मेहर नजर नोहाच्या कुटुंबावरती होती. 7वा अध्याय 8 वचन वाचता का? उत्पत्तीचं पुस्तक 6वा अध्याय 7 आणि 8 वचन. तेव्हा परमेश्वर म्हणाला मी उत्पन्न केलेल्या मानवास भूतलावरून नष्ट करील. मानव पशु रांगणारे प्राणी आकाशातील पक्षी हे सारे नाहीसे करील, सगळे नाहीसे करील. कारण त्यास उत्पन्न केल्याचा मला अनुताप झाला आहे. परंतु नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी होती. नोहावर कोणती दृष्टी होती? परमेश्वराची मेहर नजर. फार सुंदर शब्द. मला तो कृपादृष्टीपेक्षा हिंदी शब्द खूप आवडतो, मेहर नजर. जगाकडे पाहिल्यावर तो म्हणतो की जग मला नाश करायचंय, त्याला संपून टाकायचंय. ज्या जगातल्या परिवाराकडे तो पाहतो, तो दृष्टी उघडतो, त्याच्या परिवारामध्ये त्याची बायको, त्याची लेकरं, त्याची सुना, त्याची नातवंड या सगळ्याकडे परमेश्वर पाहतो आणि त्याच्या मनामध्ये हे लहान लेकरू सुद्धा मरावं. कारण बायबल सांगतं की ज्यावेळेस एजकेलच्या पुस्तकामध्ये म्हटलं संहार दूत निघेल नाना व्याध्यामध्ये म्हटलं की त्याच्यामध्ये लहान लेकरं, वृद्ध या सगळ्यांची निखालासपणे कत्तल कर.
एचकेलच्या ग्रंथात लिहिलेलं. तानेल जन्मलेली तानेली बालकं. आजपर्यंत कधी घडला नाही, पण तुम्ही आज 2-4 दिवसाच्या पेपर मध्ये बघितलं तर इन्क्युबेटर मध्ये लेकरू ठेवलं आणि अचानक आतमध्ये काहीतरी बिघाड झाला आणि लेकरू इन्क्युबेटर मध्येच लेकरू पेटलं. 80% भाजलं, मरून गेलं, जळून गेलं, कुणाचं लक्ष नाही. तुमची लेकर तुमच्या घरात किती सुरक्षित आहे, कारण मेहर नजर आहे देवाची. तुमची पण लेकर कधीतरी हॉस्पिटलमध्ये होती, पण देवानं वाचवली. देवाला वाटलं की नाही वाचवायची लेकर, मला नाही वाचणार. मेहर नजर जर देवाची तुमच्याकडे नसेल, तुम्हाला कोण वाचवणार? परमेश्वराच्या दृष्टीत जर करुणाच नसेल तुमच्या घरासंबंधानं, परमेश्वराच्या नजरेमध्ये तुमच्या घरासंबंधानं कणाव नसेल, बायबल सांगतं जगाकडे त्यानं पाहिलं, प्रत्येक परिवारामध्ये त्यानं पाहिलं. त्या परिवारामधल्या वृद्ध लोकांकडे त्यानं पाहिलं. आज आम्ही एखाद्या वृद्ध व्यक्तीला पाहिल्यावर आमचं अंतःकरण तुटतं. आम्ही त्या वृद्ध व्यक्तीला रस्त्यावरती जर एखादी आणखी बाई आणि त्या बिछाण्यावरती पडली असेल, बघणारं कोणी असेल, न जाणो न कळत आमच्या खिशामध्ये हात जातो. आम्ही म्हणतो आजी काहीतरी घेऊन का, पण बायबल सांगतं परमेश्वर ज्या त्यानं या जगाकडे पाहिलं, त्या परमेश्वराच्या दृष्टीमध्ये राग होता. त्याने त्या वृद्धांकडे पाहिलं आणि तो म्हटला नाही, वृद्ध पण वाचायला नको, तरुण पण वाचायला नको, लेकरं पण वाचायला नको, आभ्रक पण वाचायला नको, तरुण वाचू नको, तरुणी वाचू देऊ नको, सगळ्याचा नाश व्हायला पाहिजे. पण नोहाच्या कुटुंबाकडे पाहिल्याबरोबर या जगासाठीच असणारं सगळं प्रेम त्यानं नोहाच्या परिवारामध्ये ओतलं. म्हणून मी तुम्हाला सांगितलं देवाच्या आमच्याकडनं 2 भाव आहे, एक राग आणि दुसरा प्रेम. आता देवाला जगासाठी एवढं प्रेम आहे, आता तो प्रेम देणार कोणाला? एका परिवाराला, नोहाच्या परिवाराला त्यानं ते प्रेम देऊन टाकलं. देवाची मेहर नजर. आणि काय घडलं या मेहर नजरमुळे? शास्त्र सांगतं त्यानं नोहाचा परिवार वाचवला. तुमचा परिवार, कदाचित तुम्ही तुमच्या घरात एकटे प्रार्थनाशील असाल, देवाच्या मेहर नजरमुळे तुमचा परिवार वाचलेला आहे. कोण तुमच्या परिवारामध्ये प्रार्थना करत आहे? तुमच्या परिवारामध्ये प्रार्थना करणारी व्यक्ती नोहासारखी ती व्यक्ती असेल. म्हणून मी म्हणतो तुम्ही सकाळी उठल्या, जसा बायबल शिकवतं की ती आणि त्या थोर स्त्री संबंधानं, सद्गुणी स्त्री संबंधानं तिला म्हटलं तिची मुलं सकाळी येऊन तिला धन्य म्हणतात. तुमच्या परिवारामध्ये जर असं कोण प्रार्थना करणारा नोहा असेल ना, रोज सकाळी जाऊन त्याला आशीर्वाद द्या. काय आशीर्वाद? प्रभू या व्यक्तीला तू दीर्घायुष्य दे, कारण या व्यक्तीमुळे माझा परिवार वाचलेला आहे. त्यांच्यासाठी आशीर्वचन बोला, धन्यता सांगा त्यांना. तुम्ही प्रार्थना करताना तुम्हाला प्रार्थना जमत नाही, तुम्ही बाहेर जाता, आतमध्ये येता, पण जी व्यक्ती तुमच्या घरामध्ये बसून प्रार्थना करत आहे ना, कधी कधी देवाला वाटतं की या व्यक्तीचा नाश करावा, परंतु या व्यक्तीची प्रार्थना जसं नोहा आणि आपल्या परिवारासाठी प्रार्थना करत आहे ना, देव जगाचा नाश करत असताना नोहाकडे तो पाहत आहे आणि नोहाचे प्रार्थनेचे गुडघे पाहून बायबल सांगतं की नोहाच्या परिवारावर देवाची मेहर नजर गेली आणि तो म्हटला मी सगळ्याला मारल पण नोहाचा परिवार मारणार नाही, मी सगळ्याला वाचवेल, पण नोहा ज्या ज्या प्राण्यांना पशूंना आतमध्ये घेऊन जाईल त्यांना मी वाचवणार आहे. तुम्हाला माहिती का या सोलापूर शहरामध्ये किती मोठे आजारपण आले, पण या सोलापूर शहरामध्ये हे प्रार्थनेचे नोहा होते. यांच्यामुळे इथले पशु पक्षी सगळे सुरक्षित राहिलेले आणि त्यांचा बाधा या शहराला घडलं नाही, कारण परमेश्वराची मेहर नजर या प्रार्थना करणाऱ्या लोकांवरती आहे. ही प्रार्थना करणाऱ्या लोकांमुळे सगळीकडे किती पण आजार आले, पण आमचं सोलापूर शहर एकदम ठीकठाक आहे. हालेलुया. सगळीकडे भीती असते. काही लोक म्हणतात सोलापुरात गेल्यावर भूकंप पण नाही, दुष्काळ म्हणजे जरी तिथं मोठा पूर आला तर सोलापूर पुराणे पण नाही, तर रोग पण येत नाही ना आजार पण येत नाही. कसं येतील? आम्ही मेहर नजर जिंकणारे लोक आहोत. परमेश्वराची मेहर नजर आमच्याकडे आहे. प्रार्थना करा, ती मेहर नजर तुमच्याकडे असणार आहे. मेहर नजर, देवाची दृष्टी करुणेनं तुमच्याकडे ओढली गेली पाहिजे. ग्रेस. बघितल्या देवाला असं वाटलं पाहिजे काहीतरी द्यावं. हालेलुया. 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 बघितलं की याला द्यायला पाहिजे काहीतरी, बरं का, त्याच्या नजरेमध्येच काहीतरी देणं. म्हणून म्हटलं देव बघतो ना, आम्ही बघितल्यावर देतो. कधी कधी मी पण केलं, राहू दे, काही नसताना आम्ही देतो. त्याच्याकडे तर किती हो, हालेलुया, किती त्याच्याकडे गोष्टी आहेत, किती द्याव्याशा वाटतात. ती नजर तुमच्यावर पाहिजे. आणखीन एक गोष्ट पाहूया, मेहर नजर कोणावरती, कशा पद्धतीनं आली. उत्पत्तीचं पुस्तक 18वा अध्याय त्याचं तिसरा वचन, उत्पत्ती 18:3.
तो म्हणाला हे प्रभू प्रभू मजवर तुझी कृपा दृष्टी असेल, माझ्यावर तुझी कृपा दृष्टी असेल तर ये तुझ्या दासापुढून पुढे जाऊ नको, तुझ्या दासापुढून पुढे जाऊ नकोस, थोडे पाणी आणू द्या, तुम्ही आपले पाय धुवून देवाची कृपा दृष्टी मिळावी. तसं बायबल सांगतं की 3 पुरुष अब्रामाच्या दारातनं चाललेले आहेत. आता अब्राम दुसरं तिसरं काही बोलत नाही, फार एकदम चपकलपणे त्याने शब्द टाकला आणि त्या शब्दात देवाला ओढलं. कोणता शब्द माहिती का? तुझी मेहर नजर, तुझी कृपा दृष्टी जर माझ्याकडे असेल ना, माझ्या घरामध्ये आहे. देवाची मेहर नजर तुमच्या घरात पाहिजे ना, देवालाच घरात घ्या. हालेलुया हालेलुया हालेलुया. त्याला सोडायचं नाही, नेऊन बाहेर काढायचं नाही, ठराविक दिवसानंतर त्याला आतमध्ये घ्यायचं. तुझी जर मेहर नजर माझ्याकडे असेल, असं बरं परत वचन, तुझी कृपा दृष्टी असेल तर ये तुझ्या दासापासून पुढे जाऊ नको. मेहर नजर देवाची कोणाकडे असतं? जो देवाजवळ प्रार्थना करतो. देवा इथून पुढे जाऊ नकोस. हालेलुया. काय प्रार्थना असली पाहिजे? तू काय केलं तरी माझ्या घरात जाऊ नकोस. हालेलुया. देवाजवळ प्रार्थना करा, देवा माझ्या समोरून हालू नकोस. आमेन. काही लेकर असतात फार हुशार असतात, मम्मी इथंच बसायचं, तू नाही जायचं, मम्मी पप्पाला जाऊ दे. बापाचं खूप डोकं फिरतं. त्या पोराला हे माहिती आहे बाप कमवून आणतो, पण त्याला हे पण माहिती असतं बाप आईच्या मुठीत आहे. त्याच्या लक्षात येतं पैसा सगळा बाप आणतो, पण आई समोर असेल ना, आईचा पैसा, बापाचा पैसा कसं काढायचं ते माझ्या आईला माहिती आहे. म्हणतो मम्मी इथंच बस. आणि तिच्या अंतकडे त्या बापासमोर इथं बस म्हणल्यावर तिला येऊन, तुला काय पाहिजे सोनू, तुला काय आणू. तिकडे बापाचं डोकं फिरलेलं असतं. अहो ऐका ना, लेकरू ते मागतं त्या. आता हात त्याच्यासाठी ऐकत नाही, पण तिच्यासाठी ऐकतो. मेहर नजर याला म्हटलेलं आहे. अब्राम तिथं त्या देवाला सांगत आहे, हे परमेश्वरा माझं घर ओलांडून जाऊ नको, तू माझ्या समोरच बस. हालेलुया. प्रार्थना करा देवाला, माझ्या समोरच बस. आमेन. आणि तू नुसतं बस म्हटलं नाही, तू इथं बस. आणखीन काय करतो? थोडे पाणी आणू द्या, पाणी आणू द्या, तुम्ही आपले पाय धुवून या झाडाखाली विसावा घ्या, मी थोडी भाकर आणतो. एक शब्दानंतर नुसतं असं म्हटलं नाही, बस एकदम पटपट चालू. काय आवडतं? तू इथं बस, झाडाखाली बस, मी थोडं पाणी आणतो, तू पाय धु. आणि कुठंच उसंत घेऊ दिली नाही. तो देवाशी एक शब्द बोलायला लागला. लक्षात ठेवा, मेहर नजर कोणाला? जे देवाशी सतत बोलत राहतात. मेहर नजर कोणाला? जे देवाशी सतत बोलत राहतात. परमेश्वराला बोलू देऊ नका. तुम्ही बोलत राहा, तुम्ही त्याच्याशी बोलत राहा. आणि बोलताना पण तुमच्या गरजेविषयी बोलू नका. देवाला तुमच्या गरजा ठाऊक आहे. देवाची गरज जाणून घ्या. देवाला काय आवडतं त्या गोष्टी तुम्ही द्या. त्याला प्रभू इथं बस, मी तुझी आराधना करते. प्रभू इथं बस, मी शुद्ध जीवन जगते, पण तुझ्या पायावर पाणी घालते. म्हणजे तसं, प्रभू तुला शुद्धता आवडती ना, शुद्ध व्हायला. हालेलुया. काय सुंदर शुद्धता आवडते, तुझ्या पायावर पाणी घालतो बस. लगेच त्याला आवड. नुसतं पायावर पाणी घालून उपयोग नाही. इथं झाडाखाली बस. सुनेम करीन सुद्धा तिला थोडंसं म्हटलं का? कारण ती म्हणते या घरामध्ये विसाव्यासाठी जो आणि आलिशा येईल, या आलिशासाठी एक मी पलंग तयार करते. इथं अब्राम सुद्धा त्या ठिकाणा मनामध्ये म्हणतोय, या झाडाखाली तू बस, इथं विसावा घे. आमच्या देवाला आमच्या घरात विसाव्याची गरज आहे. हालेलुया. घर असं तयार करा की त्यात देवानं विसावा घ्यावा. आमेन. प्रश्न, तुमच्या घरात पहिल्यांदा तुम्हाला विसावा आहे का? तुमच्या घरात ती शांती आहे का ज्या शांतीने तुमच्या घरामध्ये देव येईल? तुमच्या घरात ते वातावरण आहे का ज्या वातावरणामध्ये प्रभू तुमच्या घरामध्ये रमून जाईल? ती सहभागिता, ती समक्षता, देवाचं सानिध्य तुमच्या घरामध्ये उतरून यावं म्हणून ते झाड तुमच्या घरामध्ये असावं. त्या झाडाच्या सावलीखाली. कोणतं झाड आहे? ज्या झाडाच्या सावलीखाली देव बसणारे, ज्या झाडाखाली आणि परमेश्वर विसावा घेणारे, कोणतं ते झाड आहे?
कोणतं झाड आहे की परमेश्वर आज त्या ठिकाणामध्ये येऊन तुमच्या परिवारामध्ये तुम्ही त्याला म्हणणार आहे की प्रभू या झाडाच्या सावलीखाली तो येऊन बस. जे झाड जक्कयानं येशूला पाहण्यासाठी वापरलं ते झाड प्रभू येशू ख्रिस्त यरुशलेमेत त्यानं प्रवेश केला. काही काळामध्ये मी जाणार होता, त्या झाडाकडे तो गेला आणि त्या झाडाला म्हटलं की तू माझ्यापासून फळ दे. ते झाड, ज्या झाडाची पानं आम्ही पाहतो की आदाम ज्या नग्न झाला त्यानं आपल्या अंगाला लपेटली, आणि ते झाड कोणतं झाड, ज्या झाडाखाली परमेश्वर विसावा घेणार आहे. ज्या झाडाच्या मागे आम्ही पाहतो की आदाम लपला होता, ते झाड कोणतं आहे? आणि त्या झाडाविषयी प्रभू बोलतो, तो म्हणतो अंजिराच्या झाडाला पालवी फुटलेली तुम्ही पाहाल, त्यास माझं आगमन या पृथ्वी तलावरती होईल. ते झाड म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ती धार्मिकता आहे. प्रियांनो, पराकोटीची उच्च धार्मिकता. धार्मिकता ज्या घरामध्ये प्रभूचा त्या घरामध्ये विसावा आहे. जिथं धार्मिकता दिसते तिथं प्रभू त्या घराला सोडून जाऊ शकत नाही. आमेन म्हणाल का? जिथं लोक प्रार्थना करताना दिसतात ना, जिथले लोक नित्य चर्चला जाणारे दिसतात, ज्या लोकांमध्ये, ज्या लोकांच्या परिवारामध्ये देवाचं वचन गाजवलं जातं, देवाच्या वचनाला महत्व दिलं जातं, जे सकाळी उठल्यावर सिनेमाचे गाणे लावण्याच्या ऐवजी आराधनेचे गीत चालू असतात ना, त्या घराला प्रभू ओलांडून जाऊ शकत नाही. प्रियांनो, मेहर नजर त्यांच्यावरती आहे. सकाळी उठल्या उठल्या देव तुमच्या घराकडे पाहतो, आणि पाहताना तुमच्या परिवारामध्ये सकाळी उठल्यापासून प्रार्थनेचं वातावरण पाहिल्यावर देवाची दृष्टी, तो एकदम सगळं प्रेम तिथं व्यक्त करतो. आणि त्याच्या खाली काय म्हटले त्या ठिकाणामध्ये? हा, पुढे. तुम्ही आपले पाय धुवून या झाडाखाली विसावा घ्या, मग मी थोडी भाकर आणतो, तिचा आपल्या जीवास आधार करा. मी थोडीशी भाकर घेऊन येतो. आता मला याच्यातच बोललं तर खूप जाईल, मुख्य भाग तो बाजूला राहील. तो म्हटलं मी थोडीशी भाकर पण घेऊन येतो. तो गेला आणि देवाशी बोलायला त्यानं सुरुवात केलं. त्याच्या मनामध्ये एकच आहे, काही केलं तर प्रभूची मेहर नजर आमच्याकडे असली पाहिजे, कृपा दृष्टी असली पाहिजे. आणि देवाला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी त्यानं आठवायला सुरुवात केली. एक भाकर, थांबा जरा मी भाकर बनवतो. शास्त्र सांगतात तुझं वचन मधाच्या ऋषीपेक्षा, आणि देवाच्या वचनात लिहिलं की हे वचन हे सुद्धा एक भाकरच आहे. रोजची भाकर आम्ही म्हणतो ना, रोजचा मान्ना, रोजची भाकर. कधी प्रभू प्रसन्न होतो माहिती का? जास्त तुम्ही त्याला भाकर दाखवाल. रोज सकाळी उठल्या देवाचं वचन तुम्ही वाचताना, तर प्रभू ही भाकर तुझ्यासाठी, पहा मी ती वाचत आहे, तुझ्यासाठी तयार करत आहे. आज मी तयार करून तुमच्या समोर भाकर मांडली. माझ्या प्रभूची मेहर नजर माझ्यावर. कधी पण मी बसलो की मला सारखं वाटतं याच्यातनं शोधावं, ही भाकर आहे ना फार चवदार आहे, जेवढं खावं तिची चव वाढत आहे. चवदार प्रकारची भाकर. काल एक व्यक्तीने मला फोन करून सांगितलं, पास्टर देवाचं वचन, एक पास्टर माझ्याशी बोलतो, देवाच्या वचनाची नितांत गरज आहे. आज प्रभू तुमच्याकडनं वचन नेत आहे. तुम्हाला नुसतं भेटलं, तुमच्याशी बोललं, आणि तुमच्या मीटिंग जरी अटेंड केला तरी मी फ्रेश बनतो आणि मला ताजंतवानं वाटतं, कारण तुमच्याकडे वचन आहे. आणि ते माझ्याशी बोलत असताना मी म्हटलं, नाही हो, ती देवाची कृपा, त्याची मेहर नजर माझ्यावरती आहे, म्हणून ते वचन. माझ्याकडे एवढं ज्ञान नाहीये, पण देवाची मेहर नजर माझ्यावरती आहे. ती नजर आहे माझ्यावरती. जर देवाचं वचन आपल्याकडे असेल ना, तर देवाची मेहर नजर आमच्याकडे असणार आहे. कारण देवाची मेहर नजर तुमच्याकडे असल्याचं कारण काय? बायबल सांगतं, देव त्याच्या शब्दावर प्रेम करतो. आकाश पृथ्वी नाही तशी होईल, पण माझं वचन कधी नाहीच होणार नाही. आणि वचन जर तुमच्याकडे असेल तर देव त्याची मेहर नजर तुमच्यावरती टाकणार आहे. तुमच्याकडे वचन आहे, लगेच देव अतिशय कणवाच्या नजरेने तुमच्याकडे पाहतो, आणि माझं वचन आहे. ह्या वचनाला त्यांनी आपले जीवन बनवलेलं आहे. येशूवरती देवाची मेहर नजर का होती? कारण बायबल सांगतं, ज्यास तो सैतान त्या ठिकाणामध्ये डोंगरावरती गेला आणि त्याला वचनातला बोध करू लागला, येशू पण वचनानं त्याला विरोध करू लागला, आणि परमेश्वराची मेहर नजर त्याच्यावरती गेली. आणि बायबल सांगतं, तिथून बाहेर पडला, काना गावात गेला, पाण्याचा द्राक्षरस केला. मेहर नजर जर तुमच्यावरती असेल तर तुम्ही असाधारण प्रकारच्या गोष्टी करता. आणि म्हणून त्यानं म्हटलं, भाकर खा. त्याच्या खाली जाऊया आणि त्याच्या पुढे जाऊया. देवाची मेहर, 9 अध्याय आणि 9 आणि 10 वचन वाचा.
वाचा. उत्पत्तीचं पुस्तक 18 अध्याय आणि 9 आणि 10 वचन. मग ते त्याला म्हणाले, तुझी बायको सारा कोठे आहे? तो म्हणाला, ती पहा डेऱ्यात आहे. ती पहा डेऱ्यात आहे. मग तो म्हणाला, पुढल्या वसंत ऋतूत मी तुझकडे खात्रीने परत येईल. आता अब्रामानं देवाला काही सांगितलं नाही. देवाला तो बोलायला लागला, देवा हे खा ते खा ते खा ते खा, हे खातो का ते खातो का, मटण खातो का म्हटलं त्याने. काय आदिवासी भाकर खा. अब्राम गुराकडे धावत गेला व त्याने एक चांगले कोवळे वासरू निवडून चाकराकडे दिले. तो गेला. देवाला काय पाहिजे ते एकदम मस्त पळत पळत गेला. चांगलं कोळ वासरू काढलं, कापलं आणि त्याने ते त्वरेने रांधले. रांधलं. नंतर अब्रामाने दही, दूध, सगळ्याला आत्मिक करते, पण आता त्याच्यात जाणार नाही. पण दही वेगळं, दूध वेगळं, आणखी रांधलेलं वासरू ही आणून त्याच्या पुढे ठेवली. आणून त्याच्या समोर ठेवली. आणि ते जेवित असता तो त्यांच्या जवळ झाडाखाली उभा राहिला. मग ते त्याला म्हणाले, तुझी बायको सारा कोठे आहे? तो जेवायला लागल्यावर अब्राम तिथं काय कमी पडतं का प्रभूला ते बघत बसलेला आहे. देऊन बाजूला नाही सरकला. काही लोकांच्या जेवणाच्या 2 पद्धतीत, खाऊन लवकर जावं. आम्ही म्हणतो नाही का, आहे तेवढं घाला, कारण आपल्याला पण लागणार आहे. अब्रामाचं मात्र ते नाही. सगळं देऊन टाकू. पहिले प्रभूला तृप्त करू, आणि एकदा का प्रभू तृप्त झालं की सगळं माझंच आहे. मेहर नजर माझ्यावरती आहे. बायबल सांगतो तो लांबून बघायला लागला, झाडाखाली थांबून. आता देव एका झाडाखाली, दुसऱ्या झाडाखाली अब्राम, आणि परमेश्वराचं तो रूप निहाळायला लागला जेवत असताना. आता देवाची मेहर नजर जेवता जेवता काय म्हटलं होतं? मग ते त्याला म्हणाले, तुझी बायको सारा कोठे आहे? आता देवाची दृष्टी पडली. ज्या दिवशी परमेश्वराची मेहर नजर तुमच्यावरती पडेल, त्या दिवशी तुमच्या घरातली कमतरता निघून जाईल. सारेला मुलगा नव्हता, परंतु देवाची मेहर नजर तिथं होती. आणि शास्त्र सांगतं, सारा मुलगा होऊ शकत नाही अशा प्रकारची वृद्ध झालेली होती. परमेश्वराची मेहर नजर तुमच्याकडे पडेल, त्या दिवशी ज्या गोष्टी घडत नाही त्या घडायला सुरुवात होतील. ज्या दिवशी परमेश्वराची मेहर नजर तुमच्याकडे जाईल, त्या दिवशी असाधारण गोष्टी साधारण गोष्टी बनतील. परमेश्वराची मेहर नजर ज्या दिवशी तुमच्यावरती पडेल, त्यास तुम्हाला वाटत असेल एक कठीण आहे, पण देव सहजपणे शक्य करून दाखवतो. ह्या वचनात काय लिहिलं? सारा पाठीमागे. मग तो म्हणाला, पुढल्या वसंत ऋतूत मी तुझकडे खात्रीने परत येईल. तेव्हा पहा तुझी बायको सारा. कुणाची बायको? सारा. हिला मुलगा होईल. त्याच्या मागे डेऱ्याच्या दारी सारा हे ऐकत होती. अब्राम व सारा ही वृद्ध वयातीत होती. आणि स्त्रियांच्या रीतीप्रमाणे सारेला पाळी येण्याचे बंद झाले होते. तेव्हा सारा मनातल्या मनात हसून म्हणाली, मी जक्क म्हातारी झाली आहे. कशी हो? कशी म्हातारी? बोला की. म्हणून जक्क म्हातारा झाला तरी लेकराची आशा सोडू नका. आमेन म्हणाल का? आमच्याकडे फार लोक निराश होतात. बायबल सांगतं, सारा जक्ख म्हातारी झाली, पण देवाच्या मेहर नजरनं जक्ख म्हातारीला मुलगा दिला. नुसता मुलगा दिला नाही, काय मेहर नजर होती माहिती का? सगळं वाचत बसू नका, कारण पुढचे पॉइंट भरपूर आहेत. तिथं असं लिहिलं, याच्यापासून एक मोठं राष्ट्र मी निर्माण करेल. तो मागत होता, त्याच्या मनामध्ये काय होतं? फक्त मुलगा मिळावा. त्याच्या मनामध्ये काय? म्हातारपणात कुठला तरी एक मुलगा मिळावा, आणि कदाचित सारेकडनं नाही तर देवानं मार्ग दाखवावा. सारेच्या पर्यंत काय? तिच्या मनामध्ये फक्त मुलगा, वारस. आणि ज्या दिवशी परमेश्वर देव त्याच्याशी बोलला ना, त्याच ती अब्रामाला म्हणती, माझी दासी हगार, हिला तुम्ही जाणा, हिच्यापासून मुलगा होऊ द्या, कारण तिच्या मनात फक्त मुलगा होता. तो कशाही पद्धतीने मिळवावा, पण देवाची दृष्टी मेहर नजर सारेवरती होती, हगाऱ्यावरती नव्हती. देवानं मेहर नजर अब्रामावर टाकली, आणि अब्रामाला त्यानं सांगितलं, या सारेला वसंत रूपी पुनरूपी येईल, आणि परत मी तुझ्याकडे येईल. त्यास मला दिसेल की तुझ्या घरामध्ये मुलगा खेळत आहे. देवाचे प्रिय लोक, परमेश्वराची मेहर नजर तुमच्याकडे असेल, तो ऋतू लांब
लांब नाही, ज्या ऋतूमध्ये तुमचे आशीर्वाद तुमच्या घरामध्ये फिरायला सुरुवात होतील. कदाचित आज तुमचे आशीर्वाद अतिशय कठीण परिस्थितीमध्ये असेल, तुमचे आशीर्वाद म्हातारे झालेले असतील, तुमच्या आशीर्वादापासून तुम्हाला आशा नाही, तुम्ही म्हणाल हे आशीर्वाद येऊ शकत नाही. आज मी तुम्हाला सांगतो, परमेश्वराची मेहर नजर तुमच्यावरती असेल, सारीला सुद्धा तर गर्भधारण करायला भाग पाडते ही परमेश्वराची मेहर नजर आहे. कुठल्या भावनेमध्ये तुम्ही आहात, एकदा फक्त देवानं बघू द्या. फक्त एकदाच बघायचं, जास्त वेळ पण नाहीये. संडे जर त्यानं तुम्हाला बघितलं ना, कामच झालं. Praise the Lord. किती वर्ष लागले सरकारी नोकरी, एकदाच बघलतो. एकदा बघितलं रे, बघितलं की झालं सगळं, मालक झाला तुम्ही. एक रविवार असा असेल की त्या रविवार मध्ये देव म्हणेल जा तुला लेकर होणार आहे. एक संडे, एक रविवार परमेश्वराची मेहर नजर तुमच्याकडे, तर ती आराधना करा, समर्पित व्हा, देवाजवळ जा, राखून राहा. एक देवानं तुमची दृष्टी टाकली, तुमचं कर्ज निघेल. एक दृष्टी, सारा जखम म्हातारी होती ते शक्य नव्हतं. कोर्टातले सगळे पुरावे तुमच्या विरोधात असू द्या, परमेश्वराची मेहर नजर बदलून टाकेल, स्थिती पालटून टाकेल. फक्त देवाची दृष्टी पाहिजे, देवाची नजर पाहिजे. बायबल सांगतं परमेश्वराची मेहर नजर. वाचा बरं त्याच्यामध्ये काय म्हटलं ते. हा, तेच वचन पुढे. तेव्हा सारा मनातल्या मनात हसून म्हणाली, मी जखम म्हातारी झाली आहे, मी जखम म्हातारी झाली आहे, व माझा धनीही वृद्ध झाला आहे. माझा धनी पण वृद्ध झाला आहे, तर मला आता हे सुख मिळेल काय. 16 ते 18 वचन वाचा बरं. ती म्हणती असं सुख मला मिळेल काय. नंतर ते पुरुष तेथून उठून सदोम नगराकडे जाण्यास निघाले. आणि अब्राम त्याच वाटेस लावण्यास गेला. परमेश्वर म्हणाला, मी जे करणार आहे ते अब्रामापासून लपून. एका नजरेमध्ये देवाची कृपा, दुसऱ्या नजरेमध्ये परमेश्वराचा क्रोध, आणि तो म्हणतो मी सदोम गोमोराचा नाश करणार आहे. काय देवाची मेहर नजर बघा. हा जगाचा नाश करण्यासाठी चालला, आणि त्या सदोम गोमोराचा नाश करण्यासाठी देवाचे दूत चालले, आणि इकडे अब्राम देवाची मेहर नजर स्वतःकडे वळवत आहे. कान देऊ नये का. आज देव जगाचा नाश करण्याचं त्यानं ठरवलेलं आहे. असे धार्मिक बना, इकडं नाश होत असेल पण तुमच्या परिवारामध्ये देवाचा अनुग्रह, देवाची करुणा, देवाची दया, परमेश्वराची मेहर नजर तुमच्या परिवारावरती पडू द्या. सांगितलं देवाला 2 गोष्टी द्यायच्यात. एक नाही, नुसतं देव रागच देत नाही. नोहाच्या काळामध्ये देवानं या जगाला क्रोधानं भस्म करायचं ठरवलं, पाण्यानं नाश करण्याचं ठरवलं, पण इकडे नोहाच्या परिवारासाठी त्याची मेहर नजर आहे. सदोम गोमोराचा नाश करायचा आहे, पण आता देवाच्या डोळ्यामध्ये प्रेम आहे, वात्सल्य, आशीर्वाद आहे. द्यायचा कुणाला आणि द्यायचा कुणाला शोधत आल्याबरोबर एक व्यक्ती दारामध्ये थांबला, आणि तो म्हटला आज परमेश्वराच्या नजरेतला राग आहे ना, राग दुसऱ्यासाठी पण माझ्यासाठी मेहर नजर असणार आहे. त्यानं ती मेहर नजर आपल्याकडे वळवली. तुम्हाला देवाची मेहर नजर तुमच्या परिवारामध्ये वळवायची. तुमच्या घरात त्याची कृपा दृष्टी असू द्या. तुमच्याकडे पाहिल्यावर देव जास्त लोकांना कुठंतरी, आज तुम्ही जर वाईट बातमी ऐकल्या ना, तर समजायचं चांगली बातमी शिल्लक आहे ती माझ्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड म्हणाल का. आम्ही वाईट वाचल्यावर म्हणतो बापरे बापरे किती भयानक परिस्थिती. हा वाईट वाचलं, सदोम गोमोराचा नाश आहे, मग अब्रामासाठी तर इसाक आहे. अब्रामाला देव म्हणतो म्हातारपणात मुलगा, नुसता मुलगा नाही, याच्यापासून एक मोठं राष्ट्र निर्माण केले. राष्ट्राचे आशीर्वाद देवाच्या नजरेमध्ये आहेत, आणि ते आशीर्वाद तुमच्या परिवारात तुम्हाला मिळवायचे. मेहर नजर, परमेश्वराची मेहर नजर तुमच्याकडे वळवा. बायबल सांगतं त्यानं सदोम गोमोराचा नाश करत असताना परमेश्वराची मेहर नजर आम्ही पाहतो की अब्रामाच्या कुटुंबामध्ये होती. उत्पत्तीचं पुस्तक त्याचा 33वा अध्याय त्याचं 11 वचन वाचा. मेहर नजर कशा पद्धतीनं, देवाची जर मेहर नजर आमच्यावर असेल तर काय घडतं. उत्पत्तीचं पुस्तक 33वा अध्याय 11 वचन. तर आपल्यासाठी आणलेली ही माझी भेट घ्या, कारण देवानं माझ्यावर कृपादृष्टी केल्यामुळे देवाची मेहर नजर माझ्यावर होती. मला सर्व काही आहे. परमेश्वराची मेहर नजर असेल तर तुम्हाला सर्व काही आहे. आमेन. आमेन जोरात म्हणा हो. आमेन. काही लोकांना गॅरंटीच नाही आहे का नाही, कारण त्यांना खात्रीच आहे मेहर नजरच नाही तर येणार कुठनं.
बायबल सांगतं, कान देऊ नाही का, ज्या दिवशी याकोब आपल्या बापाच्या घरातनं पळून चालला होता त्याच त्याचे हात रिकामे होते. शास्त्रात असं लिहिलं की ज्यावेळेस आपल्या बापाच्या घरून तो चाललेला होता, आशीर्वादाशिवाय त्याच्याकडे काहीच नव्हतं. आणि याकोब आपल्या बापाच्या घरामध्ये राहत असताना त्याच्या बापाचं घर सोडण्याचं कारणच आशीर्वाद होता, ज्येष्ठपणाचा आशीर्वाद. उठता बसता चालता बोलता निसताना खाताना पिताना त्याच्या डोक्यामध्ये एकच होतं, जन्माच्या वेळेस मी काही सेकंदानं काही मिनिटानं लेट जन्म घेतलेला. ज्येष्ठपण मातेच्या उदरात असतानापासूनच तिथे असं लिहिलं की तो आपल्या भावाची टाच घेऊन जन्माला आला. मातेच्या उदरातच त्याच्या अंतःकरणामध्ये भावना होती, मला पहिल्यापासून ज्येष्ठ आशीर्वाद, परंतु मात करून एसाव प्रथम जन्माला आला आणि याकोबाला त्यानं लाथेनं मागं सारलं. पण बाहेर आल्यावर त्याचं लक्ष होतं, काही झालं तरी ज्येष्ठपण मलाच, काही झालं तरी आशीर्वाद मलाच. आणि त्याच आशीर्वादासाठी आता तो तरुण झाल्यावर पण त्याचं लक्ष आशीर्वादाकडे लागलं. आणि तो त्या ठिकाणामध्ये म्हणत आहे, ज्यावेळेस माझ्या बापानं येसावाला आशीर्वाद देण्याचं ठरवलं, त्याची आई त्याला काय सांगते, तू जन्माच्या वेळेस पोटात, तिच्या आईला सगळं माहिती असतं, लहानपणापासून आईला लेकरांच्या बारीक सारी गोष्टी माहिती असतात. त्याच्या आईला माहिती होतं हा पोटात असतानाच पासून याचं युद्ध चाललेलं आहे आतमध्ये, ज्येष्ठपण मिळ बाबा. कान देऊ नाही का, दोघं पण जुळेच आहेत, दोन्ही पण त्याच आईची मुलं आहेत. मग अशी कोणती आई आहे की ती म्हणाल नाही लहान धाकटा पण होणार नाही, जन्माचं अंतर किती, 1-2 मिनिटं, 1 सेकंद, माहित नाही किती सेकंदाचं, काही मिनिटांनी याचा जन्म झालेला आहे. मग त्या दोघांना पण सारखं प्रेम असेल का नाही? मग याकोबावर तिचं प्रेम का, एवढं प्रेम का ती म्हणते येसावाचा आशीर्वाद याकोबाला मिळायला पाहिजे. असं नाही की ती तिच्या सवतीची मुलं आहेत की दुसऱ्या त्याच्या आणि दुसऱ्या पत्नीची लेकरं आहेत तिच्या सवतीची मुलं आहेत, असं पण नाही. तिची त्याच आईने त्यांना जन्म दिलेला आहे. पण तिला माहिती पोटात असताना पासून याचं ध्येय एकच आहे, ते म्हणजे ज्येष्ठपण मला मिळावा. ज्याच्या अंतःकरणामध्ये आशीर्वाद मिळवून आहे ना, त्याला देव मार्ग सुद्धा मोकळे करतो. कोणतेच आशीर्वाद तुमच्या पोटात ठरत नाही. याच्या पोटात ज्येष्ठपण ठरलं, पण यानं झगडून ते आशीर्वाद चेंज केले. बायबल सांगतं त्यानं ज्येष्ठपण परत मिळवलं, जे पोटात त्याच्यासाठी ठरलं होतं, पण त्यानं इतिहास बदलून टाकला. आणि त्याच्या आईला माहिती होतं की आता हा व्यक्ती आशीर्वाद मिळवण्यासाठी पात्र आहे, यानंच ते आशीर्वाद मिळवावेत. आणि बापाचं घर त्यानं सोडलं, त्या आशीर्वादाशिवाय त्याच्याकडे काहीच नव्हतं. कान देऊ नये का, आज जे तुम्ही प्रभूमध्ये आलेले लोक आहात, नुकतंच तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारलं असेल, नुकतंच तुम्ही देवाच्या वचनावर विश्वास ठेवून आपलं जीवन प्रभूला समर्पित केलं असेल, आणि आता तुमच्याकडे शून्य असेल. तुमच्या घरातली स्थिती, तुमच्या परिवारामधली स्थिती, तुमची आर्थिक स्थिती कदाचित हालाकीची असेल, जशी याकोबाच्या हातामध्ये काही नव्हतं. पण बायबल सांगतं, तो म्हटला परमेश्वराची मेहर नजर माझ्यावरती होती, म्हणून आता माझ्याकडे जे आहे, तो म्हटला माझ्याकडचं बक्षीस तू घ्यायला सुरुवात कर. परमेश्वराची मेहर नजर ज्यास असते ना, जसं येसावाला तो म्हणत आहे माझ्याकडे एवढे उंट आहेत, घोडे आहेत, गाढव, ही बक्षीस म्हणून तुम्ही घ्या. आणि येसावानं पाहिलं की माझा भाऊ माझ्या घरातनं जाताना, माझ्यापासून पळून जाताना, याच्याकडे काही नव्हतं, त्याच्याकडे पत्नी नव्हती, त्याच्याकडे लेकरं नव्हती, त्याच्याकडे उंट नव्हतं, त्याच्याकडे सोनं नव्हतं, त्याच्याकडे मेंढरं नव्हती. हलक्या हातानं, रिकाम्या हातानं या माझ्या घरातनं बाहेर पडला. परंतु आज याकोब एक साक्ष घेऊन बाहेर पडला. तो म्हणतो माझ्या भावा, मी तुझ्याकडनं गेलो त्यास माझ्याकडे काही नव्हतं, पण परमेश्वराची मेहर नजर माझ्याकडे होती, म्हणून आता जे माझ्याकडे ते तू बक्षीस घे. का? कारण परमेश्वराच्या मेहर नजरेनं या सगळ्या गोष्टी मला मिळालेल्या, मला सर्व काही मिळालं. काय तुमची साक्ष? परमेश्वराची मेहर नजर असेल तर सगळं मिळणार आहे. सगळं. सगळ्यात तुमचा जो प्रश्न आहे त्याला एकदम वर ठेवा आणि त्याला त्या प्रश्नाला गोल करून म्हणा, परमेश्वराची मेहर नजर हे मला मिळवून देणार आहे. सगळं म्हणजे सगळं, त्याच्यात ऑप्शन नाही, कंसात नाही. तिथं टीव्हीची जाहिरात असते, जुना द्या नवीन घ्या, आणि खाली एक स्टार असतो, नियम वाटी.
मी पहिल्यांदा ती जाहिरात वाचल्यावर खूप खुश झालो. कशी कंपनी वेळी जुना द्या नवीन घ्या. मला वाटलं माझा जुना खूप चांगला आहे म्हणून ते मागतात का. आणि मग तिथे गेलं, ते म्हटले जुना द्या नवीन घ्या. मी गेलो आणि विचारलं काय हो जुना देऊन नवीन घ्या. तो म्हटला तुमचा जुना 2ला द्या, आमचा नवीन 12ला घ्या. तुमच्या जुन्याबद्दल 2000, जर तुम्ही काल परवा जरी घेतला असेल तर तुम्हाला 2000, आणि आज जर तुम्ही गेला तर त्यांचा नवीन तुम्हाला 12000. नियम व अटी लागू. इथं मात्र नियम व अटी लागू नाही. मेहर नजर म्हणजे मेहर नजर. हालेलुया. माझ्या नजरेतच तुमच्यासाठी कृपा आहे. मेहर नजर म्हणजे काय? शास्त्र सांगतं याकोब ज्या वेळेस परमेश्वराची मेहर नजर त्याच्यावरती गेला, त्याचा सासरा त्याला म्हणतोय अरे तू 14 वर्ष माझी चाकरी केली, आता मी तुला सांगतो तुझी मेंढर माझी मेंढर वेगळी होऊ दे. आता तुझ्या मेंढरांची चिन्ह तू ठरव, माझ्या मेंढरांची चिन्ह तू ठरव. तो म्हटला महाराज स्वामी, माझे मालक, माझे धनी, माझे सासरे बुवा, आता तुमच्यामध्ये माझ्यामध्ये एक करार असेल. जी ठिपकेदार आणि जे ज्यांच्या अंगावरती काळे ठिपके येतील ना, ती मेंढर माझी, त्या बकऱ्या माझ्या, आणि जे तुमचे सफेद असतील ते तुमचे असतील. आणि परमेश्वराची मेहर नजर एवढी होते, देवानं बकऱ्यांकडे पाहिलं, बोकडांकडे पाहिलं, परमेश्वरानं मेंढरांकडे पाहिलं, आणि पाहिल्याबरोबर देवाच्या मेहर नजरेनं गाभण राहिलेल्या बकऱ्या ठिपकेदार जन्माला, आणि ठिपकेदार त्या ठिकाणामध्ये मेंढर जन्माला आली, ठिपकेदार बकऱ्या जन्माला आल्या. परमेश्वराची मेहर नजर असेल तर सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळून जाणार आहे. परमेश्वराची मेहर नजर, परमेश्वराची मेहर नजर. आणि याकोब म्हणत आहे माझ्याकडनं घ्या, कारण परमेश्वराची मेहर नजर माझ्याकडे आहे. हालेलुया. कोण लोक आहात तुम्ही? परमेश्वराची मेहर नजर असणारे लोक आहात. मग असाधारण गोष्टी पण साधारण घडू लागतात. फक्त देवाने तुमच्याकडे पाहिलं पाहिजे. देवानं जर तुमच्याकडे पाहिलं ना, नुसतं असं बघितलं की प्रमोशन. आमेन. हालेलुया. हालेलुया. नुसतं असं बघितलं कधी तुझं इकडे रे सर काय प्रमोशन आहे तुझं, जा इकडे रे सर काय मला नको हे घर घेऊन टाकतो. Praise the Lord. देवाची मेहर नजर, देवाचा क्रोध असेल तर आहे ते घर पण निघून जाईल. परमेश्वराची मेहर नजर तुमच्यावरती पडू द्या. देवाची दृष्टी, मेहर नजर, कृपा करण्याचं अनुग्रह. देवाला वाटलं पाहिजे, मनात आलं तर. एस्तेरला तो म्हणतो अर्ध्या राज्या एवढं तुझी मागणी असेल तर मागून टाक. राजा तिला सांगत आहे तुझी मागणी काय? अर्ध राज्याच मागितलं तर मी तुला देऊन टाकेल. मेहर नजर तिच्यावरती आहे. अहो जगातला राजा, याच्याकडे राज्य मर्यादित आहे. आमच्या देवाकडं अमेरिकेपासून जपान, चीन, त्यानंतर बांगलादेश, ब्रह्मदेश, सगळीकडे त्याचं राज्य आहे. मेहर नजर आली तर कुठल्याही देशात जाऊन तुम्ही रिटर्न येऊ शकता. हालेलुया. हालेलुया. जरा जोरात हालेलुया म्हणा. हालेलुया. फक्त देवाची मेहर नजर फिरली पाहिजे. आमेन. मेहर नजर. मला परवा कोणीतरी एकाने सांगितलं फास्ट पासपोर्ट काढा, मला तुम्हाला इस्रायलला पाठवायचं आहे. म्हटलं काढतो. मला तर ऑलरेडी पाडे सिस्टरने सांगितलं घ्या 1 लाख रुपये इस्रायलला जाऊन या. मेहर नजर येते इकडून तिकडून सगळीकडून इस्रायलला जा. सांगायचं तात्पर्य जगातलं प्रत्येक ठिकाण देवाचं आहे. मेहर नजर आली तर सगळं तुम्हाला मिळणार आहे. याकोबची साक्ष आहे. मेहर नजर, परमेश्वराची कृपा दृष्टी माझ्यावरती होती. आणि आज तुमच्याकडे काय साक्ष असली पाहिजे? तुम्ही लोकांना घरामध्ये आणल्याबरोबर म्हणायचं ही परमेश्वराची मेहर नजर. हालेलुया. आमच्या त्या मुन्नावर जरा जास्तच आहे. तिकडं बांधून अजून इकडे घेऊन बसला. हालेलुया. हालेलुया. मेहर नजर, देवाची मेहर नजर आहे. त्याचं काय नाही, त्याला काय फार मोठा पगार नाही. देवाची मेहर नजर. हालेलुया. एकदा का देवाची दृष्टी एखाद्या व्यक्तीकडे वळाली रे वळाली, देवाच्या मनात द्यावं असं नाही की देवाच्या आमची दृष्टी फिरती, देवाची नाही. देव जर एकाला द्यायला लागला देतच राहतो. दाविदाला द्यायला लागला घे 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 घे, बाकीचे सगळे भिकारी त्याला श्रीमंत करून ठेवले. असं देवाचं. अजून एक वाचा, मला वेळ नाही परंतु बऱ्याच गोष्टी सांगायच्या, पुन्हा मला मीटिंगला जायचंय, परंतु वाचूया. मेहर नजर जर असेल, 2 शमूएल 15 अध्याय 25 वचन. 2 शमूएल 15 अध्याय 25 वचन.
दुसरी शिमेल. राजा साधोकास म्हणाला, राजा साधोकास म्हणाला, देवाचा कोष नगरात परत घेऊन जा. देवाचा कोष नगरात परत घेऊन जा. परमेश्वराची कृपा दृष्टी, परमेश्वराची मेहर नजर मजवर झाली, तर तो मला परत आणेल. तो मला परत आणेल. आणि हा कोष व आपले मंदिर मला पुन्हा दाखविल. शास्त्र सांगतं दावीद देवाची मेहर नजर पाहत आहे. आणि त्याला ती का गरज भासली माहिती का तुम्हाला? का दावीदाला वाटलं की परमेश्वराची मेहर नजर माझ्यावर असं? पहिल्यांदा दावीदाच्या बाबतीमध्ये दावीद कन्फेस करत आहे, कबुली करत आहे की देवाची दृष्टी काय माझ्यावरून कमी झाली का? त्याची मेहर नजर माझ्यावरून आढळली, माझ्यावरून ढळून गेली का? तो परमेश्वराची मेहर नजर जर माझ्यावर असेल, काय घडलं? त्याची मेहर नजर या दावीदावरून ढळली गेलेली आहे. तसं लिहिलंय, जर तुम्ही वाचलं, घरी जाऊन वाचा त्या अध्यायामध्ये सगळं, तर तुम्हाला कळेल. अबशालोम त्याचा मुलगा, त्यानं त्याच्या विरुद्ध बंड केलेला आहे. ज्या दाविदानं सांगितलं की त्यानं मला धुळीतनं काढून राजगादीवरती बसवलं, शौलाची राज्यसत्ता काढून आज दाविदाच्या हातामध्ये दिली, आणि आता दाविदाची राजसत्ता दाविदाच्या हातून सटकत आहे, दाविदाची राजसत्ता निघून जाते. अबशालोम त्याचा मुलगा, त्यानं त्याच्या विरुद्ध बंड केलेले, आणि आता दाविदाला त्या ठिकाणातनं पळापळी करायला लागते. आपला प्राण वाचवण्यासाठी, आपली सुरक्षा, आपलं राज्य, आपला देश वाचवण्यासाठी, आपलं राजपद परत एकदा वाचवण्यासाठी आता त्याला पळापळी करावी लागत आहे. का घडलं? कारण त्यानं केलेला व्यभिचार. त्याने व्यभिचार केला, आणि ज्या दिवशी त्यानं व्यभिचार केला त्याच दिवशी देवानं त्याला सांगितलं की पहा, एक मोठी चूक तू केलेली आहे, आणि तलवार तुझं घर सोडणार नाही. आणि नेमकं याच्या घरात तलवारी नाचू लागल्या. दाविदाचा मुलगा अबशालोम, त्यानं त्याच्या विरुद्ध बंड केलं, आणि आता दाविदाला मोठा प्रश्न पडला, काय करावं? त्यास तो परत एकदा तो वाक्य वापरतो, कोणतं? परमेश्वराची मेहर नजर असेल तर मी परत माघारी येईल. कान देऊ नाही का? जेवढ्या गोष्टी तुम्ही गमवाल, काही चुकांमुळे काही गोष्टी आमच्यातनं गमावल्या जातात. कान देऊ नये का? मी तुम्हाला काय वाक्य वापरत आहे? देवाला काही गोष्टी चुकीच्या आवडत नाही, देव चुकीच्या गोष्टीचं समर्थन करत नाही, पण कधी कधी ते आमच्या हातातून निसटून गेल्यावर देव त्याची कृपादृष्टी आमच्यावरती काढतो. ज्यावेळेस परत एकदा पश्चाताप होतो, परत एकदा आम्ही देवाकडे जातो, परत एकदा आम्ही देवाजवळ जाऊन रडतो. तसंच दावीद त्याच्या संबंधाने म्हणतोय, एक चूक केल्यानंतर दावीद एवढा पश्चाताप करत आहे, पश्चातापानंतर देवानं जे अभिवचन त्याला दिलं, पश्चातापानंतर देवानं दंड देऊन त्याच्या जीवनाची पुनर्बांधणी करत असताना तो म्हणतो, रोज माझं अंथरूण मी आस्वादने भिजत आहे. एका गोष्टीसाठी तो देवाजवळ रोज रडत आहे, रोज. पहिला राजा आहे, जो राजा तो म्हणतो माझं अंथरूण, त्याच्या उशा, त्याचा बिछाना रात्रंदिवस आसवांनी तो भिजवत होता. किती रडत असेल विचार करा. एक चूक, एक पापाबद्दल एवढं रडलं. त्याला माहिती की या कृपादृष्टीनं मला माझं राज्यपद मिळालं, आणि आता देवाची नजर जर माझ्यावरची फिरली ना, तर मी परत एकदा भिकेला लागणार. जिथून काढलं तिथं देव मला टाकेल, परत एकदा मी धुळीला जाऊन मिळेल. परंतु त्यानं रडायला सुरुवात केली, बायबल सांगतं. आणि तो आता काय म्हणते, न जाणो देवाची मेहर नजर जर माझ्यावरती परत आली ना, आणि देवाची कृपादृष्टी जर माझ्यावरती असेल, तर मी परत माघारी या मंदिराकडे येईल. त्यानं राज मंदिराकडे, त्यानं असं नाही म्हटलं मी परत एकदा महालामध्ये येईल. त्याला माहितीये कृपा दृष्टी मिळवण्याचं ठिकाण कोणतं असेल, तर देवाचं मंदिर. तो असं नाही म्हटलं मी जातो आणि देवाची कृपा दृष्टी माझ्यावर परत आली ना, मी परत एकदा राजवाड्यामध्ये. त्याला राजमहल नको आहे. ज्या देवानं कृपादृष्टीमुळे त्याला राजाचं पद दिलं, ज्या देवानं कृपेच्या दृष्टीमुळे त्याला सिंहासन दिलं, ज्या देवानं कृपेच्या दृष्टीमुळे त्याला मोठं पद दिलं, आणि त्याला ठाऊक आहे की आता मला देवाचीच कृपादृष्टी पाहिजे. या कृपादृष्टीमध्ये सगळं काही, जसं याकूब म्हणतो देवानं मला सगळं काही दिलं, आणि आता दाविदाला माहितीये फक्त देवाची मेहर नजर मला मिळवायची, बाकीचं काही मिळालं नाही तरी चालेल, पण देवाची मेहर नजर मिळाली की सगळं काही मिळणार आहे. आणि तो काय म्हटला माहिती का, जर देवाची कृपा दृष्टी माझ्यावर असेल, मेहर नजर जर माझ्यावर असेल, काय म्हटलं होतं, मेहर नजर माझ्यावर असेल तर परमेश्वराची कृपा दृष्टी मजवर झाली, तर तो मला परत आणेल, परत आणेल, आणि हा कोश व आपले मंदिर मला पुन्हा दाखवील.
काय कृपादृष्टी मागत आहे माहिती का? कोश म्हणजे देवाचं सानिध्य, अनॉइंटिंग, अभिषेक गेला असेल पण परमेश्वराची कृपादृष्टी परत नवा अभिषेक देईल. अभिषेक महत्वाचा आहे. शमशोनातला तो अभिषेक गेला आणि अभिषेक गेल्या कारणानं जो शमशोन पराक्रमाचं काम करत होता तो शमशोन जात्यावरती बसून दळण कांडण करत आहे. आणि त्याला ठाऊक आहे आता परत त्या अभिषेकाची गरज आहे. आणि देवानं परत एकदा कृपादृष्टी त्याच्यावरती केली. कसला देव, त्याची मेहर नजर तर काय हो. म्हणून म्हटलं एकदा दिलं ना त्याला देतच राहतो. आमचं मन बदलतं, देवाचं मन बदलत नाही हो. थोडा वेळ तो थोडा वेळ तुम्हाला दूर केलं, परत मोठ्या करुणेने जवळ केलं. इथं दाविदाला पण थोडा वेळ त्यानं दूर लोटलं, इकडे शमशोनाला पण त्याने थोडा वेळ दूर लोटलं. पण बायबल सांगतं परत एकदा देवाची नजर शोधते. काय देवाच्या नजरेत एक व्यक्ती बसला ना, संपलं. थोडा रागवतो पण सारखा बोगत असतो. बदलला का हा व्यक्ती? एकटक त्याच्याकडे पाहतो. दळ्या पुत्र, चांगला भाऊ घरामध्ये आहे, पण बापाची मेहर नजर मुलाकडे लागलेली आहे. परत एकदा जर आला ना, त्याचा बाप त्याला असं म्हटलं नाही की परत एकदा आल्यावर मी त्याला बघल. तो म्हणतो येऊ दे एकदा बघू तर त्याला. आल्यावर तो म्हणतो याला परत आंघोळ घाला, याला वस्त्र घाला, ह्याच्या बोटामध्ये अंगठी घाला. परत बापाच्या दृष्टीमध्ये ती कृपा, ती ग्रेस, ती मेहरबानी, ती मेहर नजर. आणि दावीद पण त्याच गोष्टीचं स्मरण करून तो न जाणो माझ्या देवाच्या अंतःकरणात माझ्याविषयी परत एकदा कृपा निर्माण झाली. त्याची दृष्टी जर त्याच्यामध्ये कृपा निर्माण झाली तर मी परत एकदा देवाच्या मंदिरात येईल. परत एकदा कराचा कोश मी घेईल. त्या कोशासमोर मी उभं राहील ज्या कोशाची मला गरज आहे. का देऊ नाही का? अन्न वस्त्र याच्यापेक्षा जास्त गरज देवाच्या सानिध्याची. हालेलुया. किती पण भारी वस्त्र घाला, शेवटचं भारी शालू, शेवटचं भारी सूट पेटीत. आणि बघा ते सगळं ते किडे पण आहेत ना, सुटाच्या आतलं खात्यात पण सूट खात नाहीत. किती पण भारी घाला, मग ते म्हणतात अहो जसं जरीच्या साडीत पुरलं तशीच साडी राहिली. आणि ज्याला पुरलं ते कुठं आहे? खाऊन टाकलं, गेलं कामातून. सांगण्याचं तात्पर्य सगळ्यापेक्षा मौल्यवान देवाचं सानिध्य आहे. हालेलुया. काय परिणाम झाला या देवाच्या सानिध्याचा? आलिशा मेला, कबरेत ठेवला, एक प्रेत आणलं आणि जिथं आलिशाला पुरलं तिथं ते प्रेत पुरलं. या प्रेतामध्ये आलिशाचा अभिषेक गेला आणि अभिषेकानं प्रेताला स्पर्श केला आणि प्रेत जिवंत झालं. सगळ्यात महत्वाचं देवाचं सानिध्य, बाकी काही नाही. संपत्ती जाऊ द्या, काय उपयोग नाही. म्हणून तो श्रीमंत मनुष्य दरिद्र लाजरस फोडानं भरला तर होतो. याच्यात काय नाही. टेबलावरचं पडलेलं खातो ना, अंगावरती फोड आहेत ना, एकदा पण चकार तक्रार नाही. एवढंच एकच दाखला, त्या दाखल्यामध्ये श्रीमंत माणसाचं वर्णन आणि दरिद्र लाजरसाचं सगळं वृत्तांत सांगितला. पण कुठं पण लिहिलं नाही दरिद्र लाजरस कधी रडला, देवाला दोष दिला. त्याला माहितीये फोड कुठपर्यंत आहे? जोपर्यंत शरीर आहे, जिवंत आहे, नाकपुड्यात श्वास आहे तोपर्यंत. एकदा श्वास बंद होईल, हे किडे पण निघून जातील. हे तर मला त्यांनाच द्यायचं, ते आताच माझ्या शरीरावरती हल्ला करत आहेत ना. कदाचित तो त्यांना सांगत असेल अरे थोडे दिवस दम धरा, तुम्हालाच खायला देणार आहे. पण ज्यावेळेस मी स्वर्गामध्ये जाईल ना, इथं तुमची सत्ता नाही, तिथं तुमचा अधिकार नाही. म्हणून त्यानं देवाला दोष दिला नाही. त्याला ठाऊक आहे राहायला पाहिजे ते देवाचं सानिध्य, मेहर नजर त्याच्यासाठी असावी. देवाला म्हणा सगळं जाऊ दे पण सानिध्य जाऊ दे नको. सगळं जाऊ दे, राज्य जाऊ दे, धन जाऊ दे, संपत्ती जाऊ दे, नोकरी जाऊ दे, तुमच्या जवळचे लोक तुम्हाला सोडून जाऊ दे, सगळ्यांनी तुमचा त्याग केला तरी एकच प्रार्थना. जसं आम्ही पाहतो शमशोन त्या ठिकाणामध्ये त्याचे डोळे त्याच्यातनं निघून गेलेले आणि तो जात्यावरती बसून दळण कांडण करतोय. त्याच्या प्रियांनी त्यांना सोडलेले, पण तो देवाजवळ प्रार्थना करते, देवा एकदा माझ्यावरती कृपा दृष्टी कर, परत एकदा मेहर नजर कर, परत एकदा ते अनॉइंटिंग, परत एकदा अभिषेक दे, परत जटा वाढल्या जाऊ दे.
युद्धामध्ये आणि देवाची मेहर नजर त्याच्याकडे आली. तो म्हटला नाही आता बटा आल्या मी परत युद्धाला जातो. शेवटचा पराक्रम जो माझ्या डोक्यावरचा अभिषेक आहे या शेवटच्या पराक्रमाने मी करेल आणि असा सदेही परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवेश करेल. त्यानं त्या मंदिराचे खांब धरले आणि ते मंदिराचे खांब उद्ध्वस्त केले. तो मेला पण मेल्यानंतर शमशोन आमच्यासाठी आदर्श बनला. परमेश्वराची मेहर नजर आम्हाला कशाला आवश्यक आहे? देवाच्या सानिध्यासाठी परमेश्वराची मेहर नजर आवश्यक आहे. हे मागू नका देवा मला चांगली नोकरी दे. अहो चांगली नोकरी सुद्धा तुम्ही रिटायर होताना शहरात व्याधी घेऊन मरणार आहात. 10 लाख रुपयाची महिन्याला पगार असणारी नोकरी पण जर बघितलं तर धड त्यांना खाता पण येत नाही. सांगता डॉक्टर गोळ्यावर जगा जेवण खाऊ नका. तुमच्याकडे काही नाही, सरकारी नोकरी नाही, पेन्शन नाही, सकाळी उठून चांगलं चांगलं खाता. हालेलुया हालेलुया. पेन्शन नाही काही नाही तुमच्याकडे पण तरी सुद्धा ते लोक सांगतात कार मध्ये फिरताना उतरताना ते सांगतात गोळ्यावर चाललंय हो, हे बंद होईल, सगळं बंद होईल. आणि तुम्ही सांगता गोळ्यावर नाही आमचं पोळ्यावर चालू आहे. हालेलुया हालेलुया. सगळं खातात. डॉक्टर सांगितलं तर तुम्ही ऐकत नाही. हालेलुया. आणि तरी डॉक्टरला प्रश्न पडतो तुम्ही जिवंत कसे काय? कोणीतरी एक व्यक्ती गेले अनेक दिवसापासून ती बहीण कॅन्सरने पीडित आहे आणि डॉक्टरने मला वाटतं किती 6 महिने होऊन गेले. 6 महिने पूर्वी सांगितलं घरी घेऊन जा, जाणार आहेत काय उपयोग नाही. मग सेल ग्रुप जायचा, प्रार्थना करायचा, प्रार्थना करून आल्यावर परत ते दवाखान्यात घेऊन जायचे. अजून आहे छान, परत घरी येऊन प्रार्थना. आता परवा परत डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरच्या मुखातला अजून जिवंत कसे काय? जे 6 महिन्यापूर्वी मरायला पाहिजे ते अजून जिवंत कसे काय? त्यास ते काका म्हटले अरे मला तिथं गेल्यावर कळलं तुमची प्रार्थना माझ्या बायकोला जिवंत ठेवत आहे. मेहर नजर, देवाची मेहर नजर. प्रभूची दृष्टी तुमच्यावरती आहे, परमेश्वराची कृपा तुमच्यावरती आहे. म्हणून शरीरात व्याधी आहे. किती तुमचं बीपी वाढलं तरी तुमचं तोंड सरळ आहे. आणि आता त्या सिस्टरने सांगितल्या पद्धतीनं तो मुलगा केव्हाच त्याचे डोळे तोंड वाकडं जो झालेलं होतं, देवाची मेहर नजर निखिल वरती गेलं आणि जे वाकडं ते पण सरळ झालं. तुम्हाला पण देवानं कितीतरी संकटामध्ये केव्हा केव्हा तुम्हाला वाटलं की खरंच आता काही घडलं. एक मुलगा या ठिकाणामध्ये येत होता, त्याचं बीपी भयंकर वाढलं होतं, तोंड वाकडं झालं, डोळे वाकडे झाले. इथं आला आणि त्याच्या भावाने सांगितलं जा चर्च आहे तिथे जाऊन प्रार्थना करून घेतो. आला इथं प्रार्थना करायला लागला आणि प्रार्थना करायला लागल्यावर पुन्हा तो गेला त्याच्या मित्रांकडे आणि तो म्हटला अरे मी काल खूप सिरियस होतो, माझं तोंड वाकडं झालं होतं. तो म्हटला वेडा वेडा आहे का, तुझं तोंड तर एकदम सरळ आहे. परमेश्वराची मेहर नजर मंदिराकडे आहे. जर मेहर नजर असेल तर तुमचं वाकडं ते सरळ होऊन जातं. कोणत्याच गोष्टीची कमी राहत नाही. परमेश्वराची मेहर नजर त्याच्यासाठी देवाच्या सानिध्याची गरज आहे, बाकी काहीच नाही. उगाच येत नाही तुम्ही सगळा पैसा खर्च करून. सगळे कामदार आहेत, कुठं कुठं कामाला जाणारे लोक, हातावरचं पोट आहे. पण त्याच्यानं तुमचं नुकसान काय झालं? तुम्ही निरोगी आहात, दवाखान्यातला पैसा चर्च मध्ये तुम्ही घालवतात आणि डॉक्टरकडे गेल्यावर तो 500 रुपये घेतो, इथं 50 रुपये देतात. डॉक्टरकडे गेल्यावर 500 रुपयाच्या खाली नाही आणि एवढं करून टेन्शन देतो. ही टेस्ट करा, ती करा. ते म्हटलं ना नाही सोनोग्राफीत काय नाही, मग स्कॅनिंग करा, कारण त्याला शोधायचं. शोधा म्हणजे सापडेल, आज ना उद्या सापडणार. स्कॅनिंग करा, ब्लड टेस्ट करा, युरिन टेस्ट करा, अमक करा, टूल द्या, हे द्या. अख्खं फर्निचर जमा करतो नाही का, स्टूल द्या, हे द्या, ते द्या, करत करत सगळं बर्बाद करून तुम्हाला टाकतो. पण देवाच्या घरात 50 रुपये खर्च करून या, मेहर नजर येईल, सगळं सहीला सलामत. आणि डॉक्टरला सांगाल देवानं मला फिट आणि फाईन ठेवलेले, माझ्या देवानं मला आरोग्य दिलं. अरे तू तर मला पुरायलाच बसलेला होता, पण देवानं मला कबरेत जाऊ दिलं नाही. मला कबरेतनं बाहेर काढून निरोगी जीवन, निरोगी शरीर दिलेले. परमेश्वराची मेहर नजर. आणखीन काही गोष्टी आहेत, पण परमेश्वराची मेहर नजर जर तुमच्याकडे असेल तर जगातले सगळ्यात चांगले व्यक्ती तुम्ही आहात. आणि आज सकाळी मला तुम्हाला सांगण्यासाठी आनंद वाटतो, परमेश्वराची मेहर नजर तुमच्यावरती आहे.
आणि त्याच्या पलीकडे जर मी तुम्हाला सांगेल, याकोबासारखी तुमची साक्ष असेल, जे जे पाहिजे ते देवाने मला दिलं. हालेलुया. लिहून ठेवा घरी जाऊन. आजचं टायटल लिहून ठेवा, मेहर नजर. आणि मग तिथे लिहा 2 BHK च फ्लॅट. आमेन. लिहून ठेवा, तिथं प्रार्थना करा, मेहर नजर. प्रेज द लॉर्ड. मी तर लिहून ठेवलंय, रोज बघतो त्याच्यात. तुम्हाला नाही सांगणार, तुम्ही 2 जास्त लिहितात तिथं. मेहर नजर देवाची. रोज सकाळी उठून प्रार्थना करायची, परमेश्वराच्या मंदिरामध्ये रविवारी येताना मेहर नजर मिळवायला पाहिजे. धावत पळत 9:30 पहिला, आणि देवात पहिला पाय बघतो ना, माझी कृपा दृष्टी तुझ्यावर, हालेलुया. माझी कृपा दृष्टी तुझ्यावर. तू सगळ्यात पहिल्यांदा मी येतो. संजीवन मध्ये माझ्यामध्ये स्पर्धा असते, तो कमी पहिला. देवाची दृष्टी जर तुमच्यावरती पडली ना, तुमच्याकडे साक्ष असेल, परमेश्वराच्या मेहर नजरने मला मिळालेल्या. देव बाप तुम्हाला आशीर्वाद देव. आपल्या जागेवर पण उभं राहूया, डोळे बंद करू.